नमस्कार, मी समर्थ, मी आर्या. आपलं स्वागत आहे देसाई डायरीजमध्ये. मित्रांनो, आपण आलो आज पिंपरीमधील गणेश वडापाव सेंटरला भेट द्यायला. चला तर मित्रांनो, आपण आता जाऊयात. इथे टेस्ट कशी आहे वडापावची ती तुम्हाला पण सांगतो आणि आम्ही पण टेस्ट करतो. चला. आपल्यासोबत या ठिकाणी आहेत गणेश वडापाव सेंटरला भेट द्यायला आलेले ग्राहक. त्यांची काही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. सर, आपलं नाव कसं? माझं विनय सुर्वे. मी इथलंच प्रॉपर चिपळूण जा. मी सतीश आहे तर शिक्षण झालं आहे माझं. बरेच लहान असल्यापासून इथे येतोय. खूप छान क्वालिटी आहे. तेल वगैरे पण चांगलं वापरतात आणि स्वच्छता मेन म्हणजे व्यवस्थित असते. त्यामुळे आम्ही जाता येता कुठेही इथं थांबतो आणि इथे नाश्ता करून जातो. म्हणजे चांगला गरमागरम वडापाव अतिशय चांगली आहे. स्वच्छता वगैरे स्वच्छता आहे. म्हणजे तुम्ही मला वाटते बरेच वर्ष येतो इथंच येत आहे. खूप वर्ष. आणि क्वालिटी अतिशय उत्तम आहे. चांगली. तुम्हाला सुद्धा कशी वाटली क्वालिटी सर? क्वालिटी एक नंबर आहे. होय ना. या ठिकाणी हायजेनिक सुद्धा आहे आणि क्वालिटी सुद्धा चांगली आहे. ग्राहक सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. सकाळ सकाळची गर्दी या ठिकाणी पाहू शकताय. तुम्ही सुद्धा अवश्य या ठिकाणी गणेश वडापाव सेंटरला या ठिकाणी पिंपरीमध्ये निश्चित भेट द्या. आणि आम्ही सुद्धा आता या ठिकाणी वडापावची टेस्ट घेतो सरांनी सांगितल्याप्रमाणे. थँक्यू सर. मित्रांनो, आपल्यासोबत या ठिकाणी छोटे ग्राहक सुद्धा वडापाव शौकीन सकाळ सकाळी थंडीतनं आलेले आहेत. वडापाव बेटा कसा आहे? खूप छान वडापाव आहे बघा. ते सुद्धा या थंडीतनं कानाला मस्तपैकी लावून आली. पण वडापाव गरम आहे ना? गरम आहे ना. गरमागरम खूप छान वडापाव आहे. आम्ही सुद्धा आता वडापाव खातोय. तू सुद्धा खा. एन्जॉय. थँक्यू. आपण या वड्यामध्ये काय काय वापरता मटेरियल जरा सांगू शकता आमच्या ग्राहकांना? आपल्याला कांदा मसाल्याचा मसाला असतो. हा.
आणि शेंगदाणा वगैरे टाकतो, हा कोथिंबीर असते वरून हा आणि ते आपण फोडणी देतो. फोडणी देतो. हा फोडणीचा म्हणजे त्याच्यामध्ये मिरची वगैरे ठेचा वगैरे वापरला जातो का? होय होय. हा म्हणजे जरा झणझणीतपणा येण्यासाठी सुद्धा मला वाटतं थोडा मिरचीचा पण ठेचा वापरला जातो. हा असं एकत्र मिक्स करून मग ती मग हा फोडणी देऊन मग भाजी तयार केली जाते. भाजी तयार केली जाते. हा. पाहू शकता हे ग्राहक किती प्रतीक्षेत थांबलेले आहेत वडापावच्या या ठिकाणी. मित्रांनो आता मला वडापाव आलेला आहे. हे बघा मित्रांनो 3 चटण्या दिल्यात काकांनी. एक दही चटणी ना बाबाई, हा दही चटणी, दही चटणी, एक ठेचा हा. आणि आपली जी असते लाल ती लाल चटणी, चटणी. लाल चटणी. तर मस्त आता वडा गरम मस्त गरम. मध्ये आतमध्ये लपून बसलाय, त्याला बाहेर काढ जरा. हा. खूप गरमा हा, गरमागरम वडा आहे. फोडायला पण देत नाही स्वतः. एवढा गरम वडा आहे. एकदम बघा मित्रांनो वाफा कसे आलेले आहेत. मस्त बटाटा असे ठेचा टाकलेला आहे, अजून शेंगदाण्याचं कूट आणि ही जी बेसनची लेअर आहे ती थोडी जाडी आहे, म्हणजे क्रिस्पीनेस एक नंबर येणार असं मला वाटतंय. तर मित्रांनो थोडं वडापाव गार होते. वड्याला पावामध्ये पॅक कर जरा. हा दाब जरा त्याला वड्याला थांबा. मस्त थोडीशी पैकी. चटणी वरतून टाकूया. सकाळच्या थंडीत असा गरमागरम वडापाव. हो मागापासून भूक लागली म्हणत होतास ना. हो हा, मग आता काय आपण लग्नाला जाणार आहे. आम्ही आता लग्नाला जाणार आहे मित्रांनो. तो पण तुम्हाला पुढचा ब्लॉग येईलच. म्हणून आता काय लग्नाचं जेवण 1 वाजता असतं, म्हणून आम्ही नाश्ता करायला स्पेशली इथं गणेश वडापावला थांबलो आहे. मस्त दही चटणी, खरडा, मिरचीचा आणि चटणीचं मी मिक्स करून एक बाईट बनवला आणि खातो मी आता. दही चटणीचं खूप छान जेवण असतं. सर्व जागी दही चटणी मिळत नाही. जास्तीत जास्त ही भेटते चटणी, लाल चटणी आपली कॉमन, आणि ही भेटते दही चटणी. सहजासहजी कुठे भेटते हो आपण वडापाव आतापर्यंत खाल्ले, कुठे आपल्याला दही चटणी आपल्याला आढळली नाही. वडापाव खाल्ले आणि ह्या पहिल्या जागेवर आपल्याला दही चटणी मिळाली. मित्रांनो मी म्हणल्याप्रमाणे बेसनची लेअर मोठी असल्यामुळे एकदम क्रंची फ्लेवर येतोय. खूप छान आहे. आता बाबा आता वडापाव टेस्ट करतील या. चला तर मित्रांनो माझा वडापाव खायला तर मी सुरुवात करतोय. मला कसं माहिती आहे की माझ्या सगळ्यात महाराष्ट्राचा संपूर्ण आवडता म्हणजे वडापाव. वडापाव मी जरी म्हणजे महाराष्ट्र. किती जरी पदार्थ खाल्ले तरी वडापाव हा आपल्या जवळचा आहे मित्र एकदम सकाळचा. मला वाटतं सगळ्यात जास्त माझा फेवरेट म्हणजे वडापाव. त्या ठिकाणी मी गणेश वडापाव सेंटरला भेट द्यायला आलोय. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथं दही चटणी आहे, ठेचा आहे, लाल तिखट आहे आणि वडा बघा तुम्ही पाहू शकता क्रिस्पी आहे. याचा आवाज बघा तुम्हाला. या ठिकाणी बघा क्रिस्पी आहे एकदम मस्त पैकी, म्हणजे कुरकुरीत वडा आहे. हा आणि दही चटणी मिळण्यात मला वाटतं ही मी चटणी मिक्स करतो. मी कोणती चटणी नाराज होऊ नये. आणि बघा वड्याला असा दाबतोय, करकर आवाज येतो. तो पण म्हणतोय मला लवकर लवकर खावा असं म्हणायला. बघा कुरकुरीत चुरा पण एक नंबर. चुरा सुद्धा कुरकुरीत आवाज येतो चुऱ्याचा सुद्धा. मी पहिली वडापावची बाईट घेतोय, दही चटणी मिक्स. कुरकुरीत लागतोय मस्त कुरकुरीत. दह्याचा सगळ्यात कुरकुरीत वडापाव अजूनपर्यंत आपण खाल्लेला आहे. हा कुरकुरीतपणा पण आहे, दही चटणी असल्यामुळे आंबट थोडं आहे, तिखट सुद्धा आहे आणि ठेचा सुद्धा. असे तीन फ्लेवर एकत्र येऊन हा वडा एकदम टेस्टी लागतोय. चला तर मित्रांनो आता वडापाव तर टेस्ट झालेली आहे, पण माझ्या नाकापर्यंत आता भजीचा वास सुटला. कांदा भजीचा मला वास इथपर्यंत पोहोचला आहे. गणेश शेटला सांगितलं मला एक भजी प्लेट आणि गरमागरम चहा सुद्धा एक द्या. मला पण एक बाबा. बघा मित्रांनो आता आपली भजी प्लेट आलेली आहे. तुम्ही गरमागरम भजी पाहू शकताय आणि आता चहा त्याच्यासोबत येतोय. खुसखुशीत भजी आहे रे बघा, कुरकुरीत आणि खुसखुशीत एकदम सॉफ्ट कांदा भजी. हा गरम आहेत, खूप खूप गरम आहेत. गरम असली तरी पण ते खायची इच्छा जाम आहे. जर भाजलं तोंड तरी पण खाऊन राहणार. बाबांना वडापावपेक्षा भजी जास्त आवडते. भजी कुरकुरीत आणि गरम गरम आहेत ना, खूप छान भजी आहे. बाबा तुमची चहा पण आली. मध्ये कांदा मस्त पैकी आणि कुरकुरीतपणा मेन आहे. भज्या नाही, सॉफ्ट एकदम आहे. चला तर मित्रांनो आता मम्मीचा रस्सा वडा आलाय. मम्मीचा रस्सा वडा मागवलाय. मम्मी फूड
ना फोड. गरम आहे ना. हा बोल कसं आहे. एकदम रस्सा झणझणीत आहे. आणि वड्याची चव पण एकदम मस्त आहे. हे बघ वडा बघ. शेंगदाण्याचं पोट प्रॉपर दिसतंय. कोथिंबीर स्ट्रक्चरच बघायला छान वाटतं. आणि दुसरी आणि बाईट घेते मी, जे अजून तुला चव सांगता येईल. तोंडात वडा घातल्यात एकदम स्वाद एकदमच तोंडात गेल्यासारखं वाटतंय. म्हणजे कसं अजून बाईट घ्यावीशी वाटते, पटकन फिनिश करावं असं वाटतं. त्यामुळे आता काय वडापाव, कांदा भजी सर्व खाऊन झालेलं आणि आता शेवटी आरेचा चहावर ताव चाललेला आहे. चहा कसा वाटतोय? गरमागरम एकदम दुधाचा चहा आहे. हा, दुधाचा चहा मला लय आवडतो. मी या थंडीत तर सोने पेस तू हा गा. नमस्कार मित्रांनो, आता आपलं या ठिकाणी वडापाव, रस्सावडा आणि भजी खाऊन झालेले आहेत. आणि हे जे भजी रस्सा वडापाव बनवणारे त्या गणेश वडापाव सेंटरचे मालक आता आपल्या सोबत आहेत. नमस्कार गणेशजी, आपलं संपूर्ण नाव कसं? गणेश बाळकृष्ण सांगितलं. गणेश बाळकृष्ण सागवेकर. हा वडापावचा हा जो आपला व्यवसाय आहे आपण सुरू केला काय? वडिलांनी सुरू केलं. वडिलांनी सुरू केला. 30 वर्ष झाली. या व्यवसायाला एकूण बघा मित्रांनो 30 वर्षाची परंपरा आहे. पहिलं यांच्या वडिलांनी, गणेश यांच्या वडिलांनी हा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर हा व्यवसाय आता मित्रांनो हा आपला गणेश वडापाव सेंटर हा आपल्या मराठी माणसाचा आहे. तुम्हाला माहिती आहे मराठी माणूस म्हटल्यानंतर थोडासा व्यवसायाला लाजतो, बरोबर ना गणेश? म्हणजे काही ठिकाणी त्यांना पाहिजे एक तर मोठं हॉटेल पाहिजे किंवा चांगल्या एसी केबिन मध्ये बसण्याचा जॉब पाहिजे. पण या ठिकाणी गणेश शेटने अतिशय चांगलं आपल्यासमोर दाखला दिलेला आहे की मराठी माणसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा उद्योगधंदा केलेला आहे. आपल्या नवीन पिढीने सुद्धा नोकरीच्या पाठी न लागता या व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे आणि आपल्या या व्यावसायिकांना सहकार्य केले पाहिजे ना, आपल्या मराठी माणसाला पुढे नेण्याचं काम केलं पाहिजे. गणेश शेठ सारखे या ठिकाणी मेहनती माणसं आहेत, यांना तुम्ही सहकार्य करा आणि त्यांचा सुद्धा आदर्श नवीन पिढीने घेतला पाहिजे. आणि आपल्या या ठिकाणी वेगवेगळे उद्योगधंदे या ठिकाणी आपण टाकले पाहिजे. हे वडापाव सेंटर असू दे किंवा बाकीच्या व्यवसायात उतरलं पाहिजे मराठी माणसं. काही बारीक सुविधा असेल हा, व्यवसाय व्यवसायात उतरलं पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की पिढीने नोकरीच्या नुसतं आहारी न जाता आपला स्वतःचा व्यवसाय स्वतः मालक झालं पाहिजे. छोटासा का होईना पण तो स्वतःचा या ठिकाणी व्यवसाय असला पाहिजे. त्या ठिकाणी गणेश शेटने खूप चांगला या ठिकाणी स्वतःचा सेटअप बसवलेला आहे. आपल्या वडिलांच्या पश्चात त्यांनी या ठिकाणी खूप व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने चालवत आहेत. तुम्ही सुद्धा अवश्य भेट द्या आणि या ठिकाणी आपला या वडापावचा आस्वाद नक्कीच घ्या. वडील ऑफ झाल्यापासून, वडील जाऊन 3 वर्ष झाली. हा, वडील ऑफ झाल्यापासून मी स्वतः वापरतो. म्हणजे तुम्ही स्वतः सगळं चालवताय. म्हणजे वडिलांनी शिकवलं मला. शिकवलं म्हणजे ते वडिलांचा वारसा तुम्ही या ठिकाणी आता पुढे चालवताय. सकाळी हा वडापाव सेंटर किती वाजता गणेश चालू होतो? आपला 7:30 वाजता सकाळी. लवकर म्हणजे लवकरात लवकर, सगळ्यात महत्त्वाचे लवकर, कारण बाकीचे वडापाव सेंटर एवढ्या लवकर नाही. तुम्ही सकाळी गरमागरम वडापाव देण्यासाठी सकाळी 7:30 वाजता येत आहे. या वडापाव व्यतिरिक्त आपले कोणते पदार्थ मिळतात गणेश? वडापावचं समोसा, हा, पॅटीस, भजी, हा, कांदा भजी, बटाटा भजी क्वचित असते. हा, आणि रस्सावडा, मिसळ आणि उसळ. एवढे सर्व आयटम तुम्ही एकटेच बनवता? होय. तुम्हाला कोणाची मदत? मदत असते कामगार लोकांची असते. कामगार लोकांची आणि वहिनींची मदत. वहिनी तुम्ही सकाळी लवकर मला वाटते बारकीला पण सोबत घेऊन येता का? म्हणजे संपूर्ण कुटुंब तुम्ही शेठना काय काय मदत करता? वडे पण खायला आता शिकले, आधी नव्हते. हा, बाकी सगळी तयारी करून हा, म्हणजे वडापावसाठी जी लागणारी तयारी, ऑर्डर घेणे, पत्ता. बटाटे वगैरे सोलणे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही मला वाटतं मदत करता. आम्ही पाहिलं या ठिकाणी. हा, आता या ठिकाणी आपल्या दिवसभरात गणेश अंदाजे असे पाव किती संपतात? वडापाव हा, म्हणजे 700-800 वडापाव आपले रेग्युलर. म्हणजे आपण ऑर्डर सुद्धा स्वीकारता का? म्हणजे हा, म्हणजे ऑर्डर सुद्धा स्वीकारता. कंपनीचे MIDC जवळ असल्यामुळे हा. ऑर्डर चालू असतात. संडेला जर ऑर्डर कंटिन्यू असते. होय ना? खूप आम्हाला सुद्धा खूप टेस्ट आवडली आणि आम्ही पहिल्या वेळी दही चटणी ट्राय केली आणि खूप आवडली. म्हणजे आतापर्यंत आम्ही वडापाव बऱ्याच सेंटरला गेलेलो आहे, पण दही चटणी हा वेगळा एक चटणी आम्हाला खायला मिळाली. ती पहिल्यापासून तुम्ही बनवता काय? म्हणजे वडिलांपासून त्यांनी ती रेसिपी तुम्हाला या ठिकाणी तुम्ही ती चालू ठेवलेली आहे. पत्ता. हा, आपल्याला जर आपल्या ग्राहकांना इथे यायचं असेल तर पत्ता कसा सांगू शकता आपण? इथं
पिंपरी खुर्द बाजारपेठ हा पिंपरी खुर्द बाजारपेठेच्या बरोबर मध्यभागी मला वाटतं हा MIDC रोडच MIDC रोड पिंपरी खुर्द बाजारपेठेच्या मध्यभागी आपल्या सर्व खवयांना जर वडापाव या ठिकाणी भजी गरमागरम भजी आणि सर्व चटण्यांची जर आस्वाद घ्यायचा असेल तर गणेश वडापावला नक्कीच भेट द्या. धन्यवाद शेठ. धन्यवाद. चला तर मित्रांनो आमचा आता वडापाव भजी चहा रस्सावडा सर्व पोटभर आता खाऊन झालेला आहे. आम्ही आता थोड्याच वेळात आता लग्नाला आम्हाला जायचं तिथं आम्ही जातोय आता. मित्रांनो तुम्हाला आता गणेश वडापाव सेंटरचा आता मी ॲड्रेस सांगतो. पिंपरी खुर्द मध्यभागी बाजारपेठेच्या मध्यभागी गणेश वडापाव सेंटर लोकेटेड आहे. तुम्ही पण इथे एकदा नक्कीच भेट द्या. जर वडापाव भजी अजून मिसळ पाव रस्सा वडा सगळं टेस्ट करा. चला तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आमच्या चॅनलच म्हणजे देसाई डायलीचं सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमचा मित्रमैत्रिणींपर्यंत